भाजप युती होण्याचे त्या ठिकाणी परिस्थिती आहे आणि शिवसेना भाजप युती महाराष्ट्रात विदर्भामध्ये होईलच अशी स्थिती या ठिकाणी 6 तास बैठक झाली काल 6 तास काल बैठक झाली. काय ठरलं बैठकीमध्ये? नागपूरमध्ये काल आमचे सर्व उमेदवाराचे तिकीट फायनल करण्याकरता सीट्स फायनल करण्याकरता माननीय देवेंद्रजी, माननीय नितीनजी, मी आणि आमचे सर्व आमदार, पार्लमेंटरी बोर्ड आमचं त्या ठिकाणी आम्ही बसलो होतो. 6 तासाच्या बैठकीमध्ये नागपूरच्या सर्व सीटवर चर्चा झाली आहे आणि मला वाटतं आज यादी किंवा उद्या यादी येईल. नागपूरमध्ये महायुती होणार आहे, शिवसेना भाजपा युती होणार आहे, राष्ट्रवादीची चर्चा सुरू आहे. शिंदे साहेबांची भूमिका अत्यंत क्लिअर आहे की आम्ही या ठिकाणी नागपुरामध्ये भाजप आणि त्यांचे 5 लोक बसून, शिवसेनेचे 5 लोक बसून ज्या सिटिंग सीट आहे शिवसेनेच्या सिटिंग सीट आहे त्या सिटिंग सीट नागपुरातल्या त्यांना आणि काही सीट वाढवून मागितल्या आहे त्याच्याबद्दलची चर्चा होणार आहे. फॉर्म जे आहे ते केव्हा भेटणार आहे? यादी जाहीर होणार नाही, डायरेक्ट एबी फॉर्म 2 तासापूर्वी मिळणार आहे तुमच्या जे उमेदवार आहेत त्यांना? या संदर्भात काही चर्चा झाली नाही? काही चर्चा झाली नाही आहे. आम्ही आमचे उमेदवार आज फायनल करून त्या ठिकाणी उमेदवाराला एबी फॉर्म देणार आहे. ठाणे आणि नागपूरचा पेच अजूनही सुटलेला नाही. सुटेल. नागपूरचा काही प्रॉब्लेम नाही आहे, ठाण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे, दोन्ही सुटेल. मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटासोबत काय चर्चा झालेली आहे? कधी निर्णय होईल काय? नाही, सर्व चर्चा झाली आहे. चर्चा करूनच मार्ग निघालेले आहे. आम्ही या ठिकाणी चर्चा करूनच त्या ठिकाणी अंतिम क्षणापर्यंत महायुती होईल. आम्ही त्या ठिकाणी महायुतीमध्येच लढतो आहे आणि शिंदे साहेब असतील, आम्ही असतील, देवेंद्रजी असतील, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी असतील, आम्ही सर्व बसून महायुतीचाच मार्ग काढतोय. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी सोबत लढतील यावर आता शिक्का. आता त्यांनाच काय करायचं त्यांच्या पक्षाची भूमिका. आमच्या पक्षाचा ठरला आहे की आम्ही भाजप शिवसेना लढू. निवडणुकीत एकमेव फक्त विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढली. ही निवडणूक कुठल्या मुद्द्यावर? विकासाच्या मुद्द्यावर. विकसित महाराष्ट्र, विकसित शहर, विकसित महानगरपालिका याच मुद्द्यावर आम्ही लढणार. पट्टे वाटप असो किंवा महसूल विभागाचे अनेक निर्णय जे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेले आहे गेल्या काही दिवसांमध्ये, म्हणजे तुकडेबंदी असो, पट्टे वाटप असो, त्याचा फायदा होईल असं वाटतं जनता पाठीची? 100% फायदा होईल. 60 लाख परिवारांना तुकडेबंदी कायद्यातनं आता जो निरस केल्यामुळे त्यांना मुक्तता मिळाली आहे. मोठ्या प्रमाणावर सरकारी जागेवर लोक बसले आहेत, त्यांना मी प्लॉट देतो आहे, त्यांना भूखंड येतो आहे, त्यांना पट्टे येतो आहे. सोबतच त्या ठिकाणी रजिस्ट्री थांबल्या होत्या, त्या रजिस्ट्री चालू झालेल्या आहे. त्या ठिकाणी सनद आम्ही रद्द केली आहे. येण्यासाठी आता सनद लागणार नाही. महत्त्वाचे क्रांतिकारी निर्णय आमच्या खात्याने केलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं सरकार, आमचं सरकार लोकाभिमुख, पारदर्शी, गतिमान सरकार म्हणून काम करतो. सर, नाराजांना समजावणे मोठं चॅलेंज असणार आहे. काय रणनीती? काही चॅलेंज नाही. आमचे कार्यकर्ते 5 मिनिटात समजतात आणि शांतपणे कामाला लागतात. चंद्रपूरचा वाद मिटलेला काही वाद नव्हता.